राज्यात वाशिमचं जिल्हा सामान्य रुग्णालय उत्कृष्ट कामात पहिल्या 5 मध्ये मोडल्या जाते। आता अजून एक चांगला उपक्रम या जिल्हा सामान्य रुग्णालयात केला जातो आहे, तो म्हणजे बेडशीट्स। आपण ज्या हिरव्या रंगाच्या बेडशीट बघतोय ते दर रोजप्रमाणे बदलल्या जातात आणि वाराप्रमाणे रंगाच्या ह्या बेडशीट ठेवल्या जातात। त्यामुळे स्वच्छतेची किती काळजी घेतली जाते यावरून दिसून येते। मोठ्या प्रमाणात हे स्वच्छता आणि दिसलेल्या परिस्थितीतून लक्षात येते की वेगळं रूप कसं आहे। या संदर्भात नेमकी कशी प्रक्रिया होते, कोणत्या दिवशी कोणती बेडशीट वापरली जाते, या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी येथील डॉक्टर आहेत। सर, मला सांगा नेमकी ही प्रक्रिया कशी चालते आणि किती दिवसाला कोणता रंग वापरला जातो? आपण वारानुसार हे बेडशीटचा कलर कोड फिक्स केलेला आहे। कलर तर आपण सोमवारी पांढऱ्या कलरचं बेडशीट टाकतो, मंगळवारी हिरव्या कलरचं बेडशीट टाकतो आणि बुधवारी पिंक कलरचं बेडशीट रुग्णांसाठी देत असतो। आणि हे ही सिरीज ही पुन्हा बुधवार संपला, गुरुवार, शुक्रवार, शनिवार। नेमका याच्यातून रुग्णांवर काय परिणाम होतो आणि काय रुग्ण ज्या बेडवर झोपतात ते बेड एक अत्यंत स्वच्छ राहतं आणि रेग्युलर आपण बेडशीट बदलत असल्यामुळे रुग्ण जरी सुट्टी झाली तरी दुसरा रुग्ण नवीन त्या बेडवर आल्यानंतर त्याला नवीन बेडशीट भेटतं आणि जो संसर्गजन्य रोग आपण म्हणतो ते टाळता येतात त्या रुग्णांपासून आणि त्याला एक घरच्यासारखं वातावरण निर्मिती तयार होऊन स्वच्छतेमुळे त्याचं मन इथे रमायला लागतं आणि तो लवकर त्या रोगामधून बऱ्या होण्यासाठी एक आपल्याला मदत होते त्याची। रंगाचा असाही उपयोग रुग्णांसाठी होऊ शकतो। हा खरंच वेगळा उपक्रम आहे। मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, वाशिम। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।